ARDB किंवा कृषी आणि ग्रामीण विकास बँक जमिनी पातळीवर शेतकऱ्यांना दीर्घकाळासाठी कर्ज देण्याची सुविधा देत आहे. ही शेतकऱ्यांना सशक्त बनवणे आणि कृषी आणि ग्रामीण विकासासाठी भांडवल उपलब्ध करून देणारी संस्था आहे. ही सहकारी आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ARDBला नाबार्डद्वारे पुन्हा आर्थिकदृष्ट्या सशक्त केले जात आहे. ARDB 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळजवळ 1.5 कोटी शेतकऱ्यांच्या जीवनाला फायदा पोचवत आहे. पूर्ण देशात राज्य, जिल्हा आणि पंचायत पातळीवर ARDBच्या शाखा आणि युनिट्स काम करत आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये आणि माननीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमित शहाजींच्या दिशानिर्देशामध्ये सहकारिता मंत्रालयाने कित्येक नवी पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारिता मंत्रालयाद्वारे ARDBला कम्प्युटराइज करून सशक्त बनवण्यासाठी एक परियोजना सुरू केली गेली आहे. ARDB कृषी क्षेत्रात सिंचन, शेतीसाठी मशीन्स आणि गैर कृषी क्षेत्रात सूक्ष्म आणि लघु उद्योग, ग्रामीण घरांचा निर्माण आणि विकासासाठी कर्ज उपलब्ध करते. कोऑपरेटिव सेक्टर के इस आयाम ने किसान को आत्मनिर्भर करने की दिशा में बहुत बड़ा शुरुआत किया था. देश की खेती को, देश की कृषि को भाग्य के आधार से परिश्रम के आधार पर परिवर्तित करने का काम केवल और केवल एग्रीकल्चर और रूरल डेवलपमेंट बैंकों ने किया. काळ आणि गरजांना पाहता कृषी आणि ग्रामीण विकास बँकांना आपले क्षेत्र आणखीन वाढवण्याची गरज आहे. डिजिटल बँकिंगच्या माध्यमाने साधारण माणसाचे आर्थिक जीवन खूप सोपे झाले आहे. परंतु अजूनही जास्त करून कृषी आणि ग्रामीण विकास बँक पूर्णपणे कॉम्प्युटराइज्ड नाही आहे. म्हणून भारत सरकार 13 राज्यांच्या कृषी आणि ग्रामीण विकास बँका ARDBच्या 1851 कार्यालयांचे कॉम्प्युटरीकरण करेल. देशभरात पॅक्सचे कॉम्प्युटरीकरणाच्या आधारावर ARDBचे कॉम्प्युटरीकरण केले जाईल. लॉंग टर्म लोनची सुविधा आणि दुसऱ्या कार्यांसाठी एक ERP बेस्ड सॉफ्टवेअर बनवले जाईल आणि सगळ्या ARDBजना कॉम्प्युटर, मल्टीफंक्शनल प्रिंटर आणि हार्डवेअर दिले जाईल. पंचायती लेव्हलवर 2 कॉम्प्युटर सिस्टीम, जिल्हा आणि ब्रांच पातळीवर 3 कॉम्प्युटर सिस्टीम आणि राज्य पातळीवर 25 कॉम्प्युटर सिस्टीम पर्यंत उपलब्ध केले जातील. या परियोजनेमध्ये एकूण 127 कोटीची रक्कम खर्च केली जाईल, ज्याचे डिस्ट्रीब्युशन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ARDBच्या मध्ये होईल. हार्डवेअरच्या खरेदीसाठी ARDBला 25% रक्कम द्यावी लागेल. तिथे केंद्र आणि राज्य सरकार उरलेली 75% रक्कम देईल. परियोजनेअंतर्गत ARDBच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या गरजा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे ध्यान ठेवले जाईल. ही योजना अंमलात आणल्याने केवळ कॉपरेटिव्ह सिस्टीमचे काम आणि उत्तरदायित्वामध्ये सुधारणा होईल असे नाही, तर लोक ARDBच्या कार्यालयातील सेवांचा पण योग्य फायदा घेऊ शकतील. कृषी आणि ग्रामीण विकास बँकांचे कॉम्प्युटरायझेशन झाल्याने जमीनदारांना पण सुविधा मिळेल, कामं लवकर होतील, लोन मंजूर करून घेण्यासाठी सारख्या बँकेत चक्रा माराव्या लागणार नाहीत, सगळी घेणी देणी घर बसल्या चेक करू शकाल, वेळेत पण बचत होईल. परियोजना पूर्ण झाल्यावर घेण्या देण्याचा खर्च पण कमी होईल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना पण कर्ज सहज मिळेल. फर्स्ट टाइम असं झालं आहे की कोणत्या सरकारने ARDB बाबत विचार केला आहे, त्यांचं कल्याण करण्याबाबत विचार केला आहे, त्यांचं भलं करण्याचं ठरवलं आहे. शेतकरी घरी बसून पण आपला बॅलन्स चेक करू शकतो आणि लोन पण घेऊ शकतो. हे सगळं काही होईल, ऑनलाईन बँकिंग होईल, ज्याला म्हटलं जातं प्युअर अँड शुअर. त्यांनी शेतकऱ्यांचा ट्रस्ट वाढेल, शेतकऱ्यांबरोबर काही घोटाळा होणार नाही, फसवणूक नाही होणार. या पुढाकाराबरोबर ARDB म्हणजे कृषी आणि ग्रामीण विकास बँका नाबार्डद्वारे विकसित ERP प्लॅटफॉर्मचा हिस्सा बनतील. यामुळे लेटेस्ट डिजिटल तंत्राच्या माध्यमाने सदस्य शेतकऱ्यांना सुविधा देणे आणि सहकारी समित्यांना आणखीन समृद्ध बनवण्यामध्ये पण मदत मिळेल. आणखी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.